तर नमस्कार मंडळी, कसं काय, बरं आहे काय? आम्ही आलो तो फिशिंगसाठी इथं सांगलीला. हे बघू शकता उन्हाचा तडाखा कसला आहे जोरात, आणि असल्या उन्हात चाललंय बघा फिशिंग. तर हे बघू शकताय तुम्ही कसलं ऊन कडक, आणि हे लागलेला आहे मासा. हे जोरदार स्ट्राईक झाली होती पण मिस झाला. आम्ही ऑलरेडी 2 मारून ठेवले होते, तर म्हणावं आता व्हिडिओ बनवूनच टाकू. तर हे बघू शकताय कसल्या उन्हाळ्यात गेलोय टू व्हीलरवर सांगलीला. तिथं होती फिशिंग टुर्नामेंट. तो फिशिंग टुर्नामेंटमध्ये तर प्राईज काय लागलेला नाही, पण मासे 2 लागलेले आहेत बघा जोरदार. हे बघू शकताय तुम्ही. हे आत्ता मासा मी बाहेर काढलेला, एक ऑलरेडी मारून साईडला ठेवलेला होता, आणि आता ह्याच्या तोंडात लिप ग्रिप अडकून तुम्हाला मासा दाखवतो कसा आहे ते. हो, आणि हे उन्हाळ्यात मासा धरायचं तर काय आनंद जरा वेगळाच आहे. हे तुम्हाला सांगून नाही पटायचं. जो मासा धरतो ना त्यालाच कळतं हे आनंद काय आहे मासा धरण्याचा. आणि हे बघू शकता ह्याच्यात तोंडात लिप ग्रिप अडकून टाकतो आणि तुम्हाला दाखवतो मासा कसला आहे ती जोरदार उन्हाळ्यात काढलेला बाहेर. तर हे बघू शकताय तुम्ही. आता ह्याच्यात तोंडात अडकवतो लिप ग्रिप, आणि आता तुम्हाला दाखवतो मासा कसला आहे तो. हे उन्हाळ्यात ही 2 बारीक लागले तरी लय मोठं काम झालं. पावसाळ्यात लागतोय फक्त मासा. उन्हाळ्यात मासे मारायला जाणारी माणसं मोकळी येतात, पण आम्ही 1-2 का होईना मारतोय. का तर उन्हाळ्यात मासा जातो एकदम खोल पाण्यात, लवकर काय गावत नाही. त्याच्या मागं नुसतं पळायला लागतंय बिगर खाता पेता उन्हात तानाचं गाड्या हाणून मारून. हे बघू शकताय 2 मासे काढले उन्हात तानाचं. हे बघू शकताय. तर आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असते तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि असतेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद मंडळी.